मित्रांनो, आम्ही सिंगापूरमधील बॉटॅनिकल गार्डन मधला एक पार्ट आहे. ऑर्किडचा एकदम एक्सपर्ट असा झोन आहे. तिथं आम्ही आलेलो आहोत आणि इथे वेगवेगळ्या देशातील प्राईम मिनिस्टरनी व्हिजिट केली. त्यांच्या नावाने वेगळे ऑर्किडची फुलं डेव्हलप होतात आणि ते मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले. आता जे रिसेंटली जे प्राईम मिनिस्टर आहेत, म्हणजे सिंगापूरचे फाउंडर आहेत ना, ली क्युन क्यू, त्यांचा मुलगा असणार आहे ली हुसेन लुंग. 3 एप्रिल 2021 ला त्यांनी या गार्डनला भेट दिली. एवढा मोठा या देशात अख्खा प्राईम मिनिस्टर आला, पण त्यांचा बोर्ड तेवढंच आहे, एवढंच आहे. आपल्याकडे तर अख्ख्या गार्डनलाच नाव प्राईम मिनिस्टरचं. गार्डनवरती त्यांचे चेहरे, सगळीकडे त्यांचे होर्डिंग बिडिंग. इथं असं काही नसतं मित्रांनो. सर्वांना समान वागणूक आहे, सर्वांना समान रिस्पेक्ट आहे. आणि इथे तुम्हाला सांगतो, ज्यांनी हा सिंगापूर देश विकसित केला ते पहिले प्राईम मिनिस्टर ली क्युन क्यू यांच्या नावाने कुठेही पोस्टर नाही, पुतळा नाही, स्मारक नाही, काही नाही. त्यांनी फक्त सांगितलं की तुम्ही पुतळ्यामध्ये अडकू नका, तुम्ही स्मारकामध्ये अडकू नका, तुम्ही पोस्टरमध्ये अडकू नका, तुम्ही जयंती महंतीमध्ये अडकू नका. तुम्ही एकच काम करा, सिंगापूर देश पुढे नेत असेल तर माझा वारसा चालवा. तो वारसा म्हणजे भ्रष्टाचार मुक्त प्रशासन चालवा आणि जगातील सर्व नागरिकांना इथं उद्योग करायला येता येईल अशा प्रकारचं सुरक्षित वातावरण तयार करा आणि पुढच्या पिढीला चांगली हवा, चांगलं पाणी, चांगले उद्योगाच्या संधी आणि चांगलं सामाजिक जीवन द्या. जात, धर्म, पक्ष, प्रांत, भाषा याच्या पुढे जाऊन सिंगापूरला विचार करायला त्यांनी शिकवण दिली आणि त्याचा परिणाम आज असा आहे की फक्त 60 वर्ष झाले सिंगापूरला स्वतंत्र होऊन आणि 60 वर्षात त्यांचं उत्पन्न हे आपल्या 70 पट आहे. आणि सिंगापूरच्या सर्वसामान्य नागरिकाचा पर कॅपिटा इन्कम म्हणजे आपण काय म्हणतो दरडोई उत्पन्न हे किमान 12 लाख रुपये महिना आहे. बघा इथे तुम्हाला भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा हा त्यांनी झरा तयार केले दिसतंय. कुठेही केमिकल, कुठेही कृत्रिम काही तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो. हे विटा, दगड याच्यातून हे पाणी वाहत आहे. आपल्याकडे याच शुद्धीकरणासाठी लाखो करोडोची बिलं काढली जातात. काय ठेवले यांनी बघा, जे निसर्गाने दिले, निसर्ग जे पडू नये तीच झाडाचे ओंडके, खोडके, विटा, दगड जे आहे तेच ऍडिशनल वाढीव खर्च नाही, बिलं नाही, काय नाही. जे आहे जसं आहे त्याच्यातून देश पुढे नेला आणि म्हणून आज ते कुठल्या कुठे विकासचा खर्च शून्य आणि भांडवली इन्व्हेस्टमेंट 100%. आपल्याकडं खर्च 100%, भांडवली इन्व्हेस्टमेंट वायाच घालवणे असा सगळा प्रकार चालतो. गार्डनची स्वच्छता बघा तुम्ही. हे बघा छानपैकी पान आहे.